नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जोडीदार ही पोपटराव भसे यांची कादंबरी आणि आज भाग 15वा. पत्रिकांचा मजकूर तयार केला का साहेब? मी साहेबांना विचारलं. उद्या करतो. उद्या गुरुवार आहे साहेब. गुरुवार तुला आहे, मला नाही आहे. परवा छापायला टाकू आपण. हो, परवा काय काय कराल? बोल बोल म्हणता 13 तारीख उजाडेल. हे बघ, अगोदर पत्रिका छापायला टाकून नंतर इतर खरेदी. टेलरला सांगून ठेवलं आहे मी. आचारी, फर्निचर ही सगळी जबाबदारी शितोळे साहेबांनी उचलली आहे. साहेब शांतपणे म्हणाले, आज 21 तारीख आहे महाराज. बँडवाला, फोटोग्राफर, ब्राह्मण, लक्झरी, फेटे, पत्रिका, माझा तर आत्ता ऊर दडपून गेला आहे. अगं पण आपल्या हाताची माणसं थोडी आहेत का उगाच काळजी करतेस? होईल सगळं व्यवस्थित. 5 वाजायला आलेत, चहा घेऊन येऊयात. अशोक आणेल ना. अहो, तेवढे पाय मोकळे होतील. एका जागेवर बसून कंबरडं जाम झालं आहे. आत्तापासून? मग 13 तारखेनंतर कसं व्हायचं तुझं? साहेब मिश्किलपणे म्हणाले. शिंदेसाहेब, तुम्ही काही ऐकलं नाही ना? मी गमतीनं शिंदेसाहेबांना म्हणाले. अक्कासाहेब, साहेब एवढे रसिक असतील याची कल्पना नव्हती बरं का. तुमच्याकडे बघितलं की मलासुद्धा कधीकधी 25शीत परत जावं असं वाटायला लागतं. कधी कधी? थांबा, मी तुमच्या लक्ष्मीबाईंना फोन करून विचारते. नाही, असं काही करू नका अक्कासाहेब. ती नुसती लक्ष्मी नाही, महालक्ष्मी आहे. घरी गेल्याबरोबर कमरेला पदर घेऊन स्वागताला येईल ती. मी खो खो हसत अशोकला म्हणाले, अशोक जा बाबा, आपल्याला चहा घेऊन ये. अरे, तुला पाय मोकळे करायला जायचं होतं ना. तुम्ही बसलाय खुर्चीला चिकटून. मार्च एंड 8-10 दिवसावर आलाय. कामं पेंडिंग राहायला नको. 13 तारखेनंतर 8-15 दिवस आपल्याला सवड मिळणार नाही आहे. कुठे जायचं आहे? नाही, जायचं कुठेच नाही. ऑडिटरला दप्तर द्यायची तयारी करायला लागेल. 16वा घालायचा विचार चालू आहे. कम्प्युटर घ्यायचा होता ना? हां, तो घेऊ मे महिन्यात. शिंदेसाहेबांचं प्रशिक्षण चालू आहे. तुमची कांदा बटाट्याची काढणी उरकली का? बटाटे काढले, विकले सुद्धा. कांद्याची काढणी चालू आहे. तुला एक सांगायचं राहून गेलं. नानी सरपंचांच्या मळ्यात मोलानं कामाला जायला लागल्या आहेत. कोणी सांगितलं? आई म्हणाली. मोलमजुरी करण्याची पाळी नानीवर आली म्हणून माझ्या काळजात कळच उठली. दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करायचं नानीचं वय नव्हतं. 70 ओलांडली होती तिने. नानी आजपर्यंत कोणाच्या बांधावर जाऊन नाही उभी राहिली. काय करेल बिचारी? घराच्या शेतात पाय ठेवायचा नाही म्हणून संजय त्यांना मारायला धावला होता. साहेब, माझं तर मस्तकच बधीर व्हायची वेळ आली. नानीसाठी माझा आत्मा तळमळायला लागला. आता असं करूयात, आपलं लग्न जवळ आलं आहे. त्यानिमित्तानं नानीला, विजयला नंदादीपवर घेऊन ये. तिथे त्यांचे हाल होण्यापेक्षा आपण करू ना त्यांचा सांभाळ. सांभाळायचंच होतं तर विजयला दत्तक का घेतलं नाही असं कोणी म्हणालं उद्या तर? संजय मालक झाला असता म्हणून दत्तक घेतलं नाही विजयला, सरळ सांगायचं. आणि विजयचा वडिलोपार्जित हिस्सा तो कुठेही जाणार नाही. आपण त्याचं शिक्षण पूर्ण करू, लग्न करून देऊ, त्याला एखादा उद्योगधंदा काढून देऊ. साहेब दिलदार जोडीदार मिळायला फार भाग्य लागतो. मला अभिमान वाटतोय तुमचा. एक संत वचन आहे, माहीत असेल तुला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपलं काय आहे? सगळं त्या वरच्याचं आहे. ही धनसंपदा त्याचीच मेहरबानी आहे. साहेब, एक विचारते, आपण जो श्वास घेतो, आपण जे पाणी पितो, आपण जो प्रकाश बघतो, अग्नीचा उपयोग करतो, त्याचं मोल किती आहे? ते बघ, ज्यांच्या अभावी या धर्तीवरची जीवसृष्टी क्षणभर तग धरू शकणार नाही, ते आपल्या ऑफिसातले आप, तेज, वायू तरी आपल्या मालकीचे आहेत. वैशू, एक दिवस आपल्याला हे सगळं इथं सोडून जायचं आहे. माईंसारखं, शेडजींसारखं. सगळं मृगजळ, अशाश्वत, क्षणभंगूर आहे. अहंकार, स्वार्थ काय कामाचा? साहेब, हे ऐकलं ना तर शिंदेसाहेब इथे नसते ना तर मी तुम्हाला आनंदाने कडकडून मिठी मारली असती. दुसऱ्या दिवशी शेवटचा पेपर देऊन विजय दुकानात आला. त्याचा चेहरा उतरल्यासारखा दिसला. मी त्याला जवळ घेऊन विचारलं, अवघड होता का रे पेपर? नाही, सोपा होता. मग चेहरा का उदास? उन्हातून आलो आहे म्हणून तुला तसं वाटतंय? बरं ठीक आहे, आता आज जा आणि पहिल्यांदा जेवून घे. 7-8 मिनिटात जेवून विजू बाहेर आला. माझ्याजवळ येऊन शांतपणे बसला. नवल वाटलं म्हणून मी विचारलं,
अरे जेवलास का नाही? भूक नव्हती. भाजी नाही आवडली ना? आवडीची होती की. मग कुठे माशी शिंकली? दुकानात गिरायकांची वर्दी होती. मी काउंटर सांभाळत विजयशी हितगुज करत होते. शेवटी त्यांनी चाचरत विचारलं, अक्का अक्का मला एखादं काम मिळवून दिलंस तर? का? पुढे शाळा शिकायची नाही? पास व्हायची खात्री नाही. मी 4 पैसे मिळवायला लागलो तर आईला मोलमजुरी करावी लागणार नाही. अरे तुझ्या ओठावर अजून मिसरूड तरी फुटलं आहे का विजय? आणि कामाला लागण्यासाठी कमीत कमी वय 18 वर्ष असावं लागतं. बालमजुरांना बंदी आहे. मी प्रेमानं त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. त्यांनी काळजालाच हात घातला होता. चेहऱ्यावर काही दाखवताच आलं नाही. पण मला कामाची गरज आहे अक्का. हे बघ, आधी माझं लग्न पार पडू दे, मग बघू आपण. आणि आता काय सांगते ते ऐक. रविवारी सकाळी 9 वाजता मी माझ्या लग्नानिमित्त तुला आणि नानीला न्यायला गावात येणार आहे. नानीला सांगून तयारी करून ठेव. तुझ्याबरोबर जायला दादा आम्हाला परवानगी नाही देणार. त्याची चिंता तू नको करू. दादा गोंधळ घालेल अक्का. सगळं माहिती आहे तुला, तरी का उगाच घाणीत दगड टाकतेस? अंगावर घाण उडवून घ्यायची मी मनाची तयारी केली आहे विजय. मनस्ताप होईल तुला. होऊ दे. तुमच्यासाठी तो सहन करायलाच हवा. तुझ्या दादाला फारच खुमखुमी असेल ना तर आणखीन एकदा जिरवून घेईल. रविवारी सकाळी 9 वाजता शिवाला बरोबर घेऊन माझी सफारी गावात गेली. सुधाकर अंगणात उभा होता. फरशी बसवायचं काम चालू होतं. थांबायला लागलं. ओट्यावर पाय ठेवल्याबरोबर मी विचारलं, फरशीचं काम अजून उरकलं नाही का भाऊजी? मी भावोजी म्हणून संबोधल्यामुळे सुधाकरला आश्चर्य वाटलं होतं. त्यांनी हसत हसत उत्तर दिलं, मग काय मीही तुम्हाला वहिनी म्हणायला पाहिजे आता? मी फरशीच्या कामाबद्दल विचारलं होतं. उरकत आलं आहे, उद्या पूर्ण होईल. मामी आहेत हात? आहेत की, साहेब पण आहेत. आतल्या दालनात मामी आणि अनिताबरोबर साहेब बोलत बसले होते. त्यांच्याजवळ जाऊन मी म्हणाले, कधी आल्या वंस? ती सुधाकरप्रमाणे गोरीमोरी होऊन माझ्याकडे बघत राहिली. मग तिच्या जवळ बसत मलाच खुलासा करायला लागला. वंस, आत्तापासून जिभेला वळण लावून घ्यायला पाहिजे. बरे आहात ना तुम्ही? हा, आनंदात आहे की. काल आले संध्याकाळी. तू येणार म्हणून दादा बोलला कसा नाही? नाही, तुमच्या दादांना माहीत नाही. अंगणात भाऊजी दिसले म्हणून थांबणं भाग पडलं. नानींना न्यायला आली आहे. तू पोहे खाती का चहा ठेवू? मामींनी मला विचारलं. नाही हो, माझा नाश्ता झाला आहे. तुम्ही बसा, मी ठेवते चहा. किचन ओटा कसा झाला आहे ते आधी सांग. मी चहा ठेवायला उठल्यावर साहेबांनी विचारलं. छान झाला आहे. अनुराधा बघून गेली का? नाही, ती येणार आहे थोड्या वेळाने. वंस, मी अनुराधाला फोन करून सांगते तिच्याबरोबर तुम्ही नंदादीपकडे या. मी वाट बघते. हां, आलो तरी आम्ही इथनं जेवून येऊ बरं का? का बरं, इथे काही खास बेत आहे? हां, सुधाकर मागा श्रीखंड घेऊन आला आहे. तू पण थांब की. नाही, नानीला घेऊन जायचं आहे. रेवापूरचे मामा मामी येणार आहेत. चहा घेतल्यावर मी बाहेर पडले. संजय ओसरीत बसला होता. दारापुढे माझी गाडी आलेली बघता त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या. नानी माझी वाट बघत असावी. गाडीचा आवाज ऐकल्याबरोबर ती आतून ओसरीत आली. मी तिला विचारलं, उरकलं आहे ना नानी? आता माझं काय उरकायचे? त्याला साखर आणायला दुकानात पाठवलं आहे. कब्बर चहा घे, मग निघू आपण. तू कुठेही जाणार नाही, संजय गुरकला. आता हर घडी तुझे हुकूम पाळायला तू काय माझा मालक आहे वय? माझ्याशी वाद घालायचा नाही. वाद घालायची हौस नाही मला. फार सहन केलं, आता नाही सोसवत. भिकरणीच्या वर हालत करून टाकली माझी रे. तुझी आई म्हणून घ्यायची लाज वाटायला लागली मला आता. तू वागती का आईसारखं? मग कसं वागती मी? तुझ्यासारखी लाज आबरू सोडून दिली का मी? तुझ्या तालावर नाचून नाचून हे दिस आलेत माझ्याकडं. कब्बर चहाला, चमचाभर खोबरं तेलाला महाग झाले. मी जास्त कशाला सांगतो तू? संजय दादा, 15 दिवसांवर माझं लग्न आलं आहे म्हणून मी नानीला न्यायला आले. का उगाच गावाला तमाशा दाखवतोयस? आम्ही तुझ्या वैरी. माझी आई तुझ्या दारात येणार नाही. जगाला तमाशा दाखवायचा नाही म्हणून तुझ्यावर फक्त आम्ही अक्षता टाकायला येणार. मी नानीला घेऊन जाणार आहे. घेऊन गेली तर ह्या घराचा दरवाजा तिला कायमचा बंद होईल. कोणाच्या घराचा दरवाजा? माझ्या घराचा. तुझं घर? तू कधी खरेदी केलंस रे? घर कोणाच्या नावावर आहे ते सिटी सर्वेअरच्या ऑफिसात एकदा जाऊन बघ. तिथपर्यंत जाता नाही आलं तर ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड बघायला जा. गेल्या 10 वर्षाच्या घरपट्टी भरल्याच्या पावत्या आहेत माझ्याकडे. पाहायच्या असतील तर झेरॉक्स प्रती पाठवून देते. संजय दादा, मी तुला हात जोडून विनंती करते. काळे कोळसे उगळत बसला तर तुझेच हात काळे होतील. मला वाद वाढवायचा नाही.
मला वाद मिटवायचाच नाही ना. तू एवढ्या खुणा करून ठेवल्या का जीवा जीव असेपर्यंत मला वाद मिटवायची इच्छाच होणार नाही. ठीक आहे, नको मिटवू. तू वाद मिटवले नाहीस तर माझ्यावर भीक मागायची वेळ येणार नाही. भीक मागायची वेळ तुझ्यावर येईल हे लक्षात ठेव. चल नानी. ती येणार नाही. दादा शिवा गाडीत बसलाय, माझ्या इशाऱ्याची वाट बघतोय. दोघे जण वेशी दोर घेऊन उभे आहेत. इथून पुढे तुला क्षमा नाही. करंजोड्यातल्या झाडाऐवजी आता दिवसा ढवळ्या वेशीला उलटं टांगून घ्यायची खुमखुमी आली असेल तर आम्हाला बेलाश काढव. हो जाऊ दे की त्यांना. बरी झालं की ब्याद जाती. अडवताय कशाला तिला. मधल्या दारात उभी असलेली रंजना 2 पावलं पुढे येऊन कुत्सितपणे म्हणाली. काय म्हणालीस. ब्याद. अगं ही ब्याद नसती ना तर कधीच तुझ्या गळ्यात झोळी पडली असती. नवरा दारू पितोय, जुगार खेळतोय, दोस्त म्हणवणाऱ्यांच्या बायका धरतोय आणि तू कामधाम न करता आयतं बसून कुणाच्या जीवावर खाते सांग की. जिच्यावर या वयात मोलमजुरी करण्याची तुम्ही दोघांनी वेळ आणली तिला तुम्ही ब्याद समजताय. हा शब्द उच्चारायला शरम कशी नाही वाटली का तुला. तुझा हा शब्द आहे ना हा मी कधी विसरणार नाही. वेळ आली की त्याचा अर्थ बरोबर पटवून देईन तुला. जातेस कुठं तू. असं म्हणून मी नानीचा हात धरून बाहेर आले. विजू गाडीजवळ उभा होता. तो म्हणाला, अक्का कपड्याची पिशवी आतल्या घरात आहे, ती आणायला शिवा जाईल, तुम्ही गाडीत बसा. शिवा खाली उतरल्यावर नानी म्हणाली, डाव्या कोपऱ्यात देवाऱ्याजवळ आहे बारदानाची निळ्या रंगाची. नाना कुठे गेलेत ग. शिवा घरात शिरल्यावर मी नानीला विचारलं. गेले असतील घाणेपट्टीत. मी येणार आहे त्यांना माहिती होतं की रात्री बोलले होते मी. मग काय म्हणाले. काहीच बोलले नाही, घुम्यासारखं ऐकून घेतलं फक्त. नानी त्यांच्या मनात फार मोठं तुफान माजलेलं असावं. त्यांचा ना सगळीकडनं कोंडमारा झालाय. मी गाडीचं दार लावत म्हणाले. फक्त सोमवारचा एक दिवस मध्ये गेला. मी मंगळवारी दुपारी 3 वाजता साहेबांच्या बरोबर पत्रिकांचं प्रूफ तपासायला तिसगावच्या शारदा प्रिंटिंग प्रेसमध्ये गेले होते. आम्ही प्रूफ बघत असताना ऑफिसातनं शिंदे साहेबांचा फोन आला. अक्कासाहेब तुमच्या गावचा भिका नावाचा तरुण तुम्हाला भेटायला आलाय. कशासाठी आलाय विचारेन. विचारलं ना, एक बातमी सांगायची म्हणला. असं करा त्याला थांबून राहायला सांगा, अर्ध्या पाऊण तासात येतो आम्ही. काहीतरी महत्त्वाची खबर असल्याशिवाय भिका येणार नाही. इकडे बोलून घ्यायचं का त्याला. नाही नको, आपल्याशी बोलताना त्याला इथे कोणी बघितलं तर. ऑफिसमध्ये आपल्याला सविस्तर बोलता येईल. ऑफिसमध्ये पोहोचायला आम्हाला 4:30 वाजले. खुर्चीत बसतात साहेब शिंदेसाहेबांना म्हणाले, शिंदेसाहेब चहा मागवला होता ना. अशोक चहा आणायला गेलाय. बोल भिका, काय येणं केलं. एक बातमी सांगाय आलतोय. इथे सांगण्यासारखी आहे. तसं काय नाही. मग अडखळलास का. नाही, सांगायला कुठून सुरुवात करावी प्रश्न पडलाय. आज सकाळी 10 वाजता संजयबरोबर मी भोजपूरला गेलतो, बळीच्या अड्ड्यावर. गेल्याबरोबर आम्ही दोघांनी एक बाटली रिकामी केली. मग संजय 3 पत्त्याच्या डावावर बसला. 1000-1200 रुपये हरल्यावर अर्ध्या पाऊण तासांनी उठला. त्यांनी पुन्हा एक बाटली मागवली. मी प्यायला नकार दिला, त्यामुळे त्यांनी एकट्याने अख्खी बाटली रिचवली. दारूचा अंमल चढल्यावर त्यांनी बळीकडं 10,000ची मागणी केली. बळी म्हणला 8-15 दिवसांनी देतो. पण संजय म्हणाला सगळे पैसे मला आत्ताच्या आत्ताच पाहिजेत. बळी त्याची समजूत घालायला लागला, पण संजय काय त्याचं ऐकून घ्यायला तयारच नाही. झाली बाचाबाची वाढत गेली. कालर पकडून संजयनी शिव्या द्यायला सुरुवात केल्यावर मात्र बळीला राग आवरता नाही आला. रागाच्या भरात त्यांनी संजयला 2 दणके दिले, पण संजय शांत नाही झाला. त्यांनी खिशातला चाकू काढला. त्याच्या हातात चाकू बघताच बळीचे दोन्ही नोकर हातात काट्या घेऊन पुढं आले. 3-4 फटक्यात संजय मेलो मेलो म्हणत आडवा झाला. खाली कोसळताना त्याचं डोकं टॅबलाच्या कडे वादळलं. उजव्या कानाच्या वरती लय मोठी जखम झाली. त्याच्या हातातला चाकू त्याच्याच मांडीत घोचला. अरे तू सोडवायला नाही गेलास का. नाही, आपल्याला धाडस नाही झालं, मला पण मार खायला लागला असता. संजय कुठे. त्याच्या मेवण्यानी त्याला बेशुद्धावस्थेत तिसगावच्या सरकारी दवाखान्यात नेलाय. आणि बळी तो झालाय फरारी. जमादारानं त्याच्या दोन्ही नोकराला पकडून नेलंय. कधी नेलं पकडून. त्यांना गाडीत घालून नेल्यावर मी इकडं आलोय. संजयच्या सासूरवाडीची मंडळी गप्प कशी बसली. गप नाही बसली. पोलीस येण्यापूर्वी 10 जणांनी बळीचा अड्डा जमीनदोस्त करून टाकला. त्याच्या बायकोला 2 साथीदारांना मारहाण केली. बळी काय त्यांच्या हातात लागला नाही. मग तू एवढा वेळ तिथे का थांबून राहिला होतास. नाही हो, सगळा प्रकार बघून माझी भीतीनं गाळण ओढाली. काय सुचलंच नाही. अड्ड्याजवळच्या टपरी जीव मुठीत घरून बसलो होतो.
मी खुणावताच खिशातनं 100च्या 2 नोटा काढून त्याच्या हातावर ठेवत साहेब म्हणाले, बेका, जबाब देण्यासाठी जर तुला पोलिसांचं बोलावणं आलं तर सगळं खरं सांगायचं. खोटं नाटं सांगायला जाशील तर कारण नसताना अडकशील. ऐका ना, शितोळे साहेबांना सांगून माझा जबाब टाळता येणार नाही का? ते 4-5 दिवस रजेवर आहेत. जमादार साहेबांकडे पोलीस स्टेशनचा चार्ज आहे. मला त्या पोलीस स्टेशनची लय भीती वाटते हो. अरे, पोलीस मंडळी तुझ्या अंगाला नाही हात लावणार. जमादार साहेबांना विनंती करू आम्ही. अद्याप आपल्या गावात खबर पोचली नसेल. तू एक काम कर, कुठेही थांबू नकोस. नानांना आणि संजयच्या बायकोला सांगायला जा. इकडे आला होता असे कोणालाही सांगायचं नाही. भिका ऑफिस बाहेर पडल्यावर मी साहेबांना विचारलं, शितोळे साहेब खरंच रजेवर आहेत? हो, रविवारी गावी गेले होते, उद्या परवा येतील. ते नाही आहेत हे एका प्रकारे बरंच झालं म्हणायचं. करावं तसं भरावं लागतं वैशू. पण आपण कुठली भूमिका घ्यायची? अवघड प्रश्न आहे. पण तुझ्या मनात काय आहे? दवाखान्यात, पोलीस स्टेशनला आपण जाऊन यावं. चुका दोघांच्याही आहेत. त्यांना चाप बसवायची संधी चालून आली आहे. नानीसाठी, लतासाठी त्यांची सुटका करण्याचं श्रेय आपणच घ्यायचं. हो, कल्पना छान आहे. पण आजच दवाखान्यात किंवा पोलीस स्टेशनला जाणं योग्य नाही. दवाखाना उद्या सकाळी आणि शितोळे साहेब ड्युटीवर हजर झाले की मग पोलीस स्टेशनला जाऊ. संध्याकाळी जमादार साहेबांना फोन कराल का? भिकाचा जबाब महत्त्वाचा आहे. हो, करतो. आपल्या लग्नानंतर 4-8 दिवसांनी ही घटना घडली असती तर रंगत आली असती, नाही? हे बघ वैशू, संजयच्या वाटेवर काटे नाही पसरायचे आपल्याला. तो काय आपला शत्रू नाही आहे. त्याला त्याच्या चुका पटवून द्यायच्या आहेत. त्याला नाही पटणार चुका. प्रत्येक गोष्टीला शेवट असतो वैशू. त्याला पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती वेळ आता फार दूर नाही. तो शहाणा बनेल असं वाटतंय तुम्हाला? व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसाची खात्री देता येत नाही हे खरं असलं ना तरी आपल्याला टक्कर देणं किती कठीण आहे हे त्याला एक ना एक दिवस पटल्याशिवाय राहणार नाही. मी क्रशरकडे जाऊन येतो, तू इथेच थांब. 6 वाजेपर्यंत अशोक कन्स्ट्रक्शनची माणसं येतील. 3 ठिकाणी कामं चालू आहेत. तुम्हाला परतायला उशीर होणार का? नाही, सांगता येत नाही. 7 वाजेपर्यंत वाट बघ. नाही आलो तर निघून जा. घरी यायला 8 वाजले. सगळी मंडळी दिवाणखान्यात TV बघत बसली होती. यांना भोजपूरची घटना समजलेली दिसत नाही असं मनात म्हणत मी वॉच घ्यायला बाथरूमकडे गेले. जेवण होईपर्यंत त्या घटनेविषयी मी चकार शब्द नाही उच्चारला. रूपा, विजय जेवून बाहेर आल्यावर मात्र मला राहवलं नाही. घडलेला प्रकार आईला, नानीला इत्थंभूत सांगून टाकला. त्यांनी सुन्न होऊन सगळा वृत्तांत ऐकला. नानीची थोडा वेळ चलबिचल झाली पण तिने लगेच स्वतःला सावरलं. डोळ्याच्या ओलावलेल्या कडा कोरडा करून ती म्हणाली, बोकडाला आईची बहिणीची ओळख नाही राहिली. आता भोग म्हणावं आपल्या कर्माची फळं. तो भोगील हो, पण तुमचं आईचं काळीज ते दगडाचं झालं आहे आता. लय सोचलं ग मी. आता काय मला त्याची दया माया अजिबात नाही. त्याचं 9 महिने ओझं वागवलं आहे तुम्ही. अति लाड केले तुम्ही, त्याचा हा परिणाम आहे. त्याच्यावर वचक ठेवला नाही. त्याच्या गैरवर्तनांना आळा घातला नाही. त्याच्यापुढे मान तुकवत आलात तुम्ही. कुणाचा दोष आहे सांगा? मूल लहान असताना त्याला योग्य आकार द्यायचा असतो. आता आकार द्यायला ज्यांना आईबाप नसतात ती सगळी मुलं नालायक निघतात का? नानी, तुझा रागा समजू शकते. अशा वेळी रागलो बाजूला ठेवायचा. संजय दादा चुकला म्हणून आपण चुकायचं का? नाही, मला नाही पाजर फुटणार पोरी. नको फुटू देत. उद्या माझ्याबरोबर दवाखान्यात चल. बोलू नको त्याच्याशी. लोकांनी बोल लावू नयेत म्हणून फक्त बघून ये. नाही, आग्रह नको करू. मी येणार नाही. त्याचं तोंड बघायची इच्छा नाही. माझं लग्न झाल्यानंतर आता तुम्ही नाही धारा दिला तर विजूला बरोबर घेऊन पोट भरायला कुठं बी जाईन. नानी, 40-50 माणसं आमच्याकडे पोट भरतायत. तुमच्या दोघांच्या पोटाला किती लागणार आहे असं? आम्ही काही तुम्हाला इथून जा म्हणून सांगणार नाही. मी विजूला शिकवीन, त्याचं लग्न करीन, त्याला उद्योगधंदा काढून देईन. मग मात्र नानीला अश्रू आवरता नाही आले. मी उठले, दिवाणखान्यात डोकावलं. सामसूम झाली होती. जिनेच्या पायरीवर पाय ठेवताना साहेबांची आठवण आली. कधी एकदा 13 तारीख उजाडती असं झालं होतं. कमी कमी होणारा एक दिवस मोजावा लागत होता. वाढत चाललेली आतुरता, सुखस्वप्नांचे मनोरे रस्ता रस्ता पापण्यांच्या पंखाआड आणखीनच गोड होत होती. सकाळी उठले. भिंतीच्या घड्याळाकडे नजर गेली. 7 वाजून गेले होते. लगबगीनं साडी गुंडाळली, खाली गेले. रूपा पाठोपाठ विजूनं आंघोळीसाठी नंबर लावून ठेवला होता. मी त्याला म्हणाले, अरे भावड्या, एवढ्या लवकर आंघोळ करून जायचं आहे कुठे? एवढ्या लवकर? तुम्ही अजून पहाटेच्या साखर झोपेत आहे का अक्कासाहेब? फार काम आहेत रे. 5 मिनिटात आंघोळ उरते. तोपर्यंत तू TV समोर बस. दर बुधवारी या वेळेला छान छान गाणी असतात. एवढी घाई करून सुद्धा नंदादी बाहेर पडायला मला 9 वाजले. दवाखान्यात जेवणाचा डबा नेऊन द्यायचा होता त्यामुळे थोडा उशीर झाला.
सडकेला लागल्यावर साहेबांना फोन केला. ते म्हणाले, आज तू एकटीच दवाखान्यात जा, मी उद्या नाही तर परवा चक्कर मारीन. संजयचा गैरसमज व्हायला नको. दवाखान्यापर्यंत जायला अर्धा तास लागला. मारामारीची केस होती, त्यामुळे संजय पोलीस पाहऱ्यात होता. त्याच्या कॉटजवळ नाना आणि रंजना सचिंत मुद्रेनं बसले होते. मला बघता संजयनी तोंड फिरवलं. नाना खाली बघायला लागले आणि रंजना रडायला लागली. तिच्या रडण्याकडे दुर्लक्ष करत मी हातातल्या डब्याची पिशवी टेबलवर ठेवली. नानांना विचारलं, नाना रात्री इथेच होतात का घरी गेला होतात? इथंच होतो. रात्री 12 नंतर आला शुद्धीव. आता जाईल थोड्या वेळाने घरी. काय करणार घरी जाऊन? तुमच्या सगळ्यांचा डबा आणलाय मी. कशाला? तुमचे होणारे जावई म्हणाले, कुणाच्याही वाटेवर आपल्याला काटे पसरायचे नाहीत म्हणून आणलाय. खावासा नाही वाटला तर घरी जाताना कापड दुकानात ठेवून जा. नानांचे डोळे चोलावले. ते कातर स्वरात म्हणाले, तुझ्या नानीला समजलं का? नाही, नव्हतं समजलं. डबा भरतेवेळी सांगायला लागलं. काय म्हणली? म्हणली, लेक सुनेसाठी कुठे झिजले मी. ज्या घराचा दरवाजा मला कायमचा बंद झाला आहे त्या घरात राहणाऱ्यांना ही ब्याद तोंड नाही दाखवणार. तू उभी का? बस की. का बसू? ज्याच्यासाठी आले होते त्यांनी तोंड फिरवलं आहे. मी वैरीण आहे. जीवात जीव असेपर्यंत वाद मिटवले जाणार नाहीत. बाजार बसवे म्हणाला, पाठीत खंजीर खुपसला म्हणाला, सळो की पळो करून सोडलं नाही तर बापाचं नाव लावणार नाही म्हणाला. काय काय सांगू? किती टाके पडलेत, कुठे कुठे मार लागलाय, मारामारी का झाली, मार का खावा लागला तेवढं सांगा. घरी गेल्यावर आईला नानीला सगळं सांगायला लागणार आहे. काही सांगू नको, त्या समजून घेतील. ठीक आहे, येते मी. सवड मिळाली की पुन्हा येऊन जाईन. जगाच्या लाजकाजं मला इथे यावंच लागणार आहे नाना. श्रोते हो, हा 15वा भाग इथेच संपला. 16वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.